सकाळी उठल्या उठल्या या 7 गोष्टी अजिबात नजरेसमोर आणू नयेत. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे म्हणते, या 7 गोष्टी पाहिल्याने संपूर्ण दिवस वाईट जातो. आपण जे काही महत्त्वाची कामे करणार आहोत, ही कामे सुद्धा यशस्वी होत नाहीत. त्यामध्ये अपयश येते, दुर्भाग्य आपल्या पाठीशी लागते, आपले नशीब आपले साथ देत नाही आणि मग घरात गरिबी आल्याशिवाय राहत नाही. चला तर मग आपण पाहूया या 7 गोष्टी कोणत्या आहेत. पुढे जाण्या अगोदर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. वास्तुशास्त्रानुसार कोणती गोष्ट पाहिजे नाही ती पहिली म्हणजे मित्रमैत्रिणींनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना उठल्याबरोबर आरशात स्वतःचा चेहरा पाहणे. मित्रमैत्रिणींनो, ही सवय अत्यंत अशुभ आहे. कारण वास्तुशास्त्र असे सांगते की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशात पाहणे अशुभ आहे. अशा प्रकारे स्वतःचा चेहरा आरशात पाहिल्याने आपले नशीब आपली साथ सोडून जाते. याशिवाय ज्योतिषशास्त्र असे म्हणते की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक मनुष्याचे स्वतःचे दोन्ही हात पाहावेत आणि कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम या मंत्राचा जप करावा. मित्रमैत्रिणींनो, हा मंत्र केवळ 3 वेळा म्हटल्यावर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. याबद्दल कोणीही शंका बाळगू नका. नंबर 2, दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर नंतर सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशात आपली छाया पाहू नये. म्हणजे आपली सावली पडते त्या सावलीकडे चुकूनही बघू नका. वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने, स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि मग तुम्ही वारंवार अशी स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनते की कितीही मेहनत करा, यश मिळत नाही. सोबतच मनामध्ये ताणतणाव निर्माण होतो, गोंधळाची स्थिती निर्माण होते. परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला घेणे योग्य प्रकारे घेता येत नाही. म्हणून सकाळी उठल्याबरोबर स्वतःची सावली पाहणे कटाक्षाने टाळा. नंबर 3, तिसरी गोष्ट असे अनेक महिला भगिनींना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडी ती न धुता तशीच ठेवतात. ती भांडी रात्रभर तशीच बेसिनमध्येच असतात. या खरकट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने देवाची अवकृपा होते. आपल्या कुंडलीतील शनिग्रह खराब होतो, त्यामुळे पूर्ण दिवस खराब जातो. दिवसभर कोणतेही काम यशस्वी होत नाही. म्हणून शक्य असेल तर रात्रीची भांडी रात्री स्वच्छ करून ठेवणे. वास्तुशास्त्र असे सांगते की ज्या घरात रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. नंबर 4, चौथी गोष्ट तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे. बऱ्याच लोकांना याचा वाईट अनुभव देखील आला आहे. मित्रमैत्रिणींनो, सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तुमच्या छतावर किंवा घरासमोर, घराच्या आसपास एखादे माकड जर दिसले तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका. एक वेळ माकडाकडे पाहिले तर चालेल, पण त्याचे नाव मात्र घेऊ नका. ऐकायला विचित्र वाटते, मात्र हेच खरे आहे. जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचे नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती गोंधळलेली असते. आपण स्वतःचा अनुभव घेऊ शकता. छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता येत नाहीत. वेळेवर जेवणसुद्धा मिळत नाही. ज्यांना याविषयी शंका वाटत असेल तर त्यांनी हा अनुभव घेऊन पाहावा. नंबर 5, आपल्या घरासमोर जर एक सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणी सुरू असतील, कुत्री मोठमोठ्याने भुंकत असतील तर अशी भांडणी पाहत बसू नका. कारण ही एक अशुभ घटना वास्तुशास्त्रात मानली जाते. नंबर 6, घरामध्ये हिंस्र प्राण्यांचे फोटो जर असतील तर ते फोटो पाहणे कटाक्षाने टाळावे. कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर आपले कोणाशी ना कोणाशी वाद होतात, भांडणे होतात, दिवसभर गोंधळाची स्थिती राहते.
म्हणूनच आपण जिथे झोपणार आहोत त्या ठिकाणी असे फोटो लावणे टाळावे. नंबर 7, सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करावे. आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. कोणाशीही भांडू नये. आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चित पडते. आपली मानसिकता ही वादविवादाची बनते. कोणत्याही कामात यश येत नाही. आपले मन कोणत्या कामात लागत नाही. आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला दिवसभर साथ देते. हे कायम लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींनी व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ.